नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 जून 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशी घोषणा केली आहे की भारत पुढील कोणत्या वर्षी पहिला स्वदेशी सेमीकंडक्टर चिप लॉन्च करेल? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए 2025 मध्येच या ठिकाणी आपला भारत देश या ठिकाणी पहिला स्वदेशी मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप लॉन्च करेल. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2025-26 साठी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? CII चे चेअरमॅन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजीव मेमानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राजीव मेमानी असं त्यांचं नाव आहे. भारतीय उद्योग महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि कधीसाठी? तर 2025-26 साठी. पहिलाच प्रश्न हा या ठिकाणी नियुक्ती संदर्भात. तर लगेच नवनवीन लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट्स करण्यात आलेले आहेत, नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. AIIB चे उपाध्यक्ष बनलेत अजय भूषण पांडे. मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त बनलेत दिवेन भारती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख बनलेत आलोक. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत न्यायमूर्ती सूर्यकांत. UPSCचे नवीन अध्यक्ष बनलेत अजय कुमार. नवीन हवाई दल उपप्रमुख बनलेत नर्मदेश्वर तिवारी. इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे CEO बनलेत अमितेश कुमार सिन्हा. CBIचे डिरेक्टर बनलेत प्रवीण सूद. भारताचे 52वे सरन्यायाधीश बनलेत भूषण रामकृष्ण गवई. आणि भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष बनलेत राजीव मेमानी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाणार. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी म्हणजेच 5 जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2025 ची थीम काय आहे? बीट प्लास्टिक पोल्युशन. म्हणजेच मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं प्लास्टिक प्रदूषणावरती मात करा. ठीक आहे, एक पॉईंट लिहून घ्या. पहिला जागतिक पर्यावरण दिवस 5 जून 1973 रोजी साजरा करण्यात आला होता. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, प्रश्न आहे या ठिकाणी महत्त्वाच्या दिवसाबद्दल. जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस. 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जून जागतिक संगीत दिवस. जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या ठिकाणी 2025चं कॅम्पेन सुरू केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जलशक्ती मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, जलशक्ती मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे भारताच्या प्रमुख स्वच्छता कार्यक्रम स्वच्छ भारत मिशनचा प्रभाव मोजेल. दुसरा पॉईंट, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत
नमूद केलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक स्वच्छता निकषांवरती आधारित भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय क्रमवारी प्रदान करणे हे या सर्वेक्षणाच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे, पर्पज आहे. तर जलशक्ती मंत्रालय या मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, एअर मार्शल टिंबटिंब यांनी दक्षिण हवाई कमांडच्या AOC इन सी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एअर मार्शल मनीष खन्ना असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मनीष खन्ना असं त्यांचं नाव आहे. एअर मार्शल आहेत. त्यांनी या ठिकाणी दक्षिण हवाई कमांडच्या AOC इन सी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. हा देखील प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर पहिल्या प्रश्नामध्ये ज्या आपण नियुक्त्या पाहिल्यात त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे काही अजून लेटेस्ट महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत किती वेळा रिव्हिजन मारता. जसं मी परत म्हटलं आहे, इतक्या वेळा तुम्ही जेव्हा रिव्हिजन मारता तेव्हा त्या गोष्टीचा या ठिकाणी इम्पॉर्टन्स ठरणार आहे. लिहून घ्या. उच्च शिक्षण सचिव बनलेत विनीत जोशी. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत ज्ञानेश कुमार. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष बनलेत विजेंदर गुप्ता. दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेत रेखा गुप्ता. दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनलेत परवेश वर्मा. सेबीचे अध्यक्ष बनलेत तुहिन कांता पांडे. संरक्षण लेखा महानियंत्रक बनले डॉक्टर मयंक शर्मा. RBIचे नवीन कार्यकारी संचालक बनले डॉक्टर अजित रत्नाकर जोशी. पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव बनलेत अंजू राठी राणा. UPSC मध्ये संयुक्त सचिव बनलेत अनुज कुमार सिंग. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती आणि ICC पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष बनलेत सौरव गांगुली. पुढचा प्रश्न, जे काय 18वी भारतीय प्रीमियर लीग झाली, बरोबर, IPL झालं 18व्या क्रमांकाचं संस्करण, बरोबर. याच्यावरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल इन डिटेल तर मला कमेंट करून सांगा. आजच संध्याकाळी याच्यावरती आपण व्हिडिओ अपलोड करूया. तर 18व्या क्रमांकाचं जे काही IPL झालं त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, RCBने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 18व्या क्रमांकाचं IPL जिंकलेलं आहे. 17व्या क्रमांकाचं कोण जिंकलं तर KKRने. 16व्या क्रमांकाचं कोण जिंकलं तर CSKने. आणि 15व्या क्रमांकाचं कोण जिंकलं तर GT म्हणजेच गुजरात टायटन्सने. ठीक आहे. ही एक गोष्ट झाली IPL बद्दल. तर IPL बद्दल काही ठराविक गोष्टी आहेत ज्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. लिहून घ्या. होस्ट कंट्री तर साधी गोष्ट आहे, आपला प्यारा भारत देश. या ठिकाणी स्पॉन्सर टायटल कोणाकडे होतं तर टाटाकडे. विजेता कोण ठरलं तर RCB. RCBचं हे पहिलं टायटल आहे त्याच्यामुळे हा प्रश्न हमखास विचारला जाणार. उपविजेता कोण ठरलं तर पंजाब किंग्स. पर्पल कॅप म्हणजे सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले तर प्रसिद्ध कृष्णा यांनी, जे की गुजरात टायटन्सचे आहेत, 25 विकेट्स घेतले आहेत. ऑरेंज कॅप म्हणजे सर्वाधिक धावा कोणी काढल्या तर साई सुधारसन, गुजरात टायटन्सचे आहेत, 759 धावा काढलेल्या आहेत. सर्वात मौल्यवान खेळाडू कोण ठरला आहे? सूर्यकुमार यादव, मुंबई इंडियन्सचे आहेत. फेअर प्ले पुरस्कार कोणाला मिळाला तर CSKला. आणि अंतिम सामना कधी झाला? 3 जून 2025ला नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी, ज्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलेलं आहे RCBने. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याने पहिलीच त्या राज्याअंतर्गत असलेली व्याघ्र सफारी प्रस्तावित केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर झारखंड राज्याने पहिलीच व्याघ्र सफारी प्रस्तावित केलेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. पर्यटन आणि वन्यजीव शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने पलामऊ व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागामध्ये पहिलीच व्याघ्र सफारी प्रस्तावित केलेली आहे. दुसरा पॉईंट, पलामऊ व्याघ्र प्रकल्प हा झारखंडमधील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे जो 1974 मध्ये अधिसूचित झालेला होता. पर्याय क्रमांक सी, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, जागतिक दूध उत्पादन म्हणजेच वर्ल्ड मिल्क प्रोडक्शन, बरोबर, याच्यामध्ये भारताचे योगदान किती आहे पर्सेंटेजमध्ये? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 22 ते 24%. म्हणजेच उदाहरणार्थ 100 लिटर उत्पादन आहे पूर्ण जगाचं, कशाचं तर दुधाचं, त्याच्यातील 22 ते 24 लिटर दूध उत्पादन हे फक्त आपल्या एकट्या भारतामधून होतं. ठीक आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. दरवर्षी 1 जून रोजी जगभरामध्ये जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट जागतिक आहार म्हणून दुधाला प्रोत्साहन देणे आणि दुग्ध उद्योगाला पाठिंबा देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. 2025 साठी थीम आहे लेट्स सेलिब्रेट द पॉवर ऑफ डेअरी, बरोबर. तर या जागतिक दूध उत्पादनामध्ये भारताचे योगदान किती आहे? 22 ते 24%.
अशाच प्रकारे बाकीचे जे काही वेगवेगळे इंडेक्स असतात बरोबर, निर्देशांक असतात, त्याच्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये 176, जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक मध्ये 71वा, हवामान बदल कामगिरी निर्देशांक मध्ये 10वा क्रमांक, शाश्वत व्यापार निर्देशांक मध्ये 23वा क्रमांक, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये 36वा क्रमांक, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक मध्ये 96 क्रमांक, हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये 85 क्रमांक, जागतिक औषध निर्यात मध्ये 11वा क्रमांक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 24वा क्रमांक, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 151वा क्रमांक, ग्लोबल विंड रिपोर्ट मध्ये 4था क्रमांक आणि मानव विकास निर्देशांक मध्ये या ठिकाणी 130वा क्रमांक. पुढचा प्रश्न, कोणत्या फुटबॉल क्लबने 2024-25 UEFA ही जी काही चॅम्पियन्स लीग आहे त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, पॅरिस सेंट जर्मेन या ठिकाणी या क्लबने UEFA चॅम्पियनशिप 2024-25 ची लीग या ठिकाणी पटकावलेली आहे. अशाच प्रकारे बाकीच्या ज्या काही लीग आहेत, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स होत असतात क्रीडा स्पर्धांमध्ये, याच्यावरती चर्चा करूया. इंडियन सुपर लीग 2025चं विजेतेपद मोहन बागान यांनी जिंकलं. 15वी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पंजाबने जिंकलं. 2025चा सुदीर्मन कप चीनने जिंकला. माद्रिद ओपन टेनिस या फॉर्मॅटमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कॅस्पर रूड यांनी जिंकलं, जे की नॉर्वेचे आहेत, आणि महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं, ज्या की बेलारूसच्या आहेत. मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2025चं विजेतेपद भारतीय रेल्वेने जिंकलं. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे कनकने. 2024-25 UEFA चॅम्पियनशिप लीग जिंकली आहे पॅरिस सेंट जर्मेन यांनी या ठिकाणी जिंकली आहे. आणि 18वी भारतीय प्रीमियर लीग म्हणजेच या ठिकाणी 18व्या क्रमांकाचं एडिशन IPLचं ते जिंकलं आहे RCBने. पुढचा प्रश्न, पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून लुईस मॉन्टेनेग्रो यांची नियुक्ती करणारे राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी, मार्सेलो रेबेलो डी सुजा असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून लुईस मॉन्टेनेग्रो यांची नियुक्ती करणारे राष्ट्रपती कोण आहेत? मार्सेलो रेबेलो डी सुजा असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी पंतप्रधानांबद्दल बोलण्यात आलं. तर 2024-25 मध्ये नवनवीन जे काही पंतप्रधान नियुक्त झाले आहेत वेगवेगळ्या देशांचे, त्याच्यावरती देखील रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. आइसलँडचे आहेत क्रिस्टर फ्रॉस्टॅडोटीर, टोंगाचे आहेत एसाके वालू एके, लेबनॉनचे आहेत नवाफ सलाम, आयर्लंडचे आहेत मायकेल मार्टिन, कॅनडाचे आहेत मार्क कार्नी, ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज, सिंगापूरचे आहेत लॉरेन्स वोंग, येमेनचे आहेत सालेम बिन ब्रेक, सुदानचे आहेत कामिल अल तय्यब इद्रिस आणि पोर्तुगालचे आहेत लुईस मॉन्टेनेग्रो. पुढचा प्रश्न, कर्नाटकमध्ये तंबाखू खरेदी करण्यासाठी किमान वय आता किती जाहीर केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, किमान 21 वय वर्ष असावं तंबाखू खरेदी करण्यासाठी. 2-3 पॉईंट लिहून घ्या. कर्नाटक सरकारने 30 मे 2025 रोजी रेस्टॉरंट्स, पब आणि कॅफेसह हुक्का बारवरती पूर्णपणे बंदी लागू केली आहे. सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी किमान वय 18 वरून 21 वर्ष करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचा वापर ज्यामध्ये धूम्रपान आणि थुंकणे समाविष्ट आहे हे देखील प्रतिबंधित केलं आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवरती बंदी घालण्यात आलेली आहे. कोणत्या राज्य सरकारने अशा प्रकारचा डिसिजन घेण्यात आला आहे? कर्नाटक. जाता जाता कर्नाटकबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा, आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशामध्ये सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची एकूण किंमत किती होती? तर पर्याय क्रमांक बी, एकूण किंमत या ठिकाणी 1300 कोटी होती. कशाची? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशामध्ये सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची एकूण किंमत. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, झारखंड सरकार लातेहार जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच वाघ सफारीची योजना आखत आहे. तर सफारीमध्ये कोणते प्राणी समाविष्ट केले जाणार आहेत? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए वाघ,
पर्याय क्रमांक बी चितळ आणि पर्याय क्रमांक सी सांबर या प्राण्यांचा या ठिकाणी समाविष्ट केलं जाणार आहे. बरोबर. वाघ सफारीची योजना आहे पहिल्यांदा सुरू करण्यात येणार आहे झारखंड सरकारच्या राज्याअंतर्गत. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे देखील सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.